नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र उमेश आणि राणा तरी पागरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपल्या गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा जमिनीचा वारसदार किंवा जमिनी मालक जर का मरण पावला तर त्यावेळेला त्याचे वारस चढवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीची अडचण येते। बऱ्याच वेळेला ती वारस चढली जात नाही आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागते। मित्रांनो, हे वारसदार न चढल्यामुळे काही जेव्हा योजनांचा लाभ घ्यायसाठी आपण जातो त्यावेळेला त्या अडचणी निर्माण होत असतात आणि त्या अडचणींना सामोरं जावं लागते। यासाठी सरकारनं सर्वोत्तम एक उपाय योजना काढून आणली, तो म्हणजे जिवंत सातबाऱ्याची। ही जिवंत सातबाऱ्याची काय संकल्पना आहे आणि जिवंत सातबारा म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मित्रांनो, जिवंत सातबारा म्हणजे ज्या सातबाऱ्यावरचा जो मालक आहे, मूळ मालक आहे, तो मरण पावला आणि त्या सातबाऱ्यावरती वारसदार जे आहेत ते नाही चढले किंवा त्याची नावं नाही चढल्या गेली, असा सातबारा म्हणजे तो एक मृत सातबारा। त्या सातबाऱ्याला जिवंत सातबारा करायचा म्हणजे त्या सातबाऱ्यावरती त्या सातबाऱ्याचे वारसदार चढवायचे म्हणजे तो सातबारा जिवंत होईल। याची प्रोसेस चालू करत आहेत सरकारच्या माध्यमातून। यासाठी GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। तो GR आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 19 तारखेला या GR ची कॉपी आपल्याला मिळालेली आहे आणि ती GR ची कॉपी आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हा तो GR आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय महसूल व वन विभागाचा हा GR आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महसूल व वन विभागाचा GR आणि यामध्ये तुम्हाला 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा हा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो हा GR जो आहे हा GR तुम्हाला शासनातर्फे निर्गमित करण्यात आला आणि या GR मध्ये तुम्हाला दिसत असेल महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबविण्याबाबत निर्देश मात्र दिलेले आहेत। मित्रांनो यामध्ये जिवंत सातबारा मोहीम ही राबवल्या जाणार आहे। मित्रांनो यामध्ये काय असणार आहे की जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांचे नोंदीची जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करावयाची आहे। मयत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीचे जे अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक जे कागदपत्र लागत असतात त्या कागदपत्रांमध्ये नोंदणी विहित कालावधीत अधिकार भूमी किंवा जो अभिलेखाच्या अंतर्गत ज्या काही नोंदणी येत असतात किंवा त्या ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी हा मित्रांनो निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल किंवा जे मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार भूमिलेख अद्ययावत करून या ठिकाणी नोंदी करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो खाली तुम्हाला छोटासा एक तक्ता दिसत असेल। ह्या तक्त्यामध्ये सुद्धा माहिती दिली आहे की कोणत्या तारखेपासून काय करणार आहे। तर 1/4/2025 ते 5/4/2025 या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या काही नोंदी करायच्या आहेत त्या नोंदींचं वाचन होणार आहे। मित्रांनो ग्राम महसूल अधिकारी, तलाठी किंवा सजा जो म्हणतो आपण किंवा चावडी असेल, गाव असेल, अशा ठिकाणी याची वाचन केली जाणार आहे। मित्रांनो त्यासोबतच तुम्हाला या ठिकाणी 6/4/2025 ते 20/4/2025 या कालावधीमध्ये जे काही कागदपत्र लागणार आहेत, जे काही तुम्हाला गाव स्तरावरती जे लाभार्थी आहेत किंवा जे काही शेतकरी आहेत त्यांना जे काही कागदपत्र लागतील ते कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी। आणि त्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या ज्या काही आहेत ज्या बाबी आहेत या संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील। तर हा GR एकंदरीत निर्गमित करण्यात आला होता आणि हा GR च्या माध्यमातून हा 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम किंवा 100 दिवसाचा हा एक कार्यक्रम असेल ज्यामध्ये सातबारा आपला जिवंत केला जाणार आहे। तर मित्रांनो हा GR तुम्हाला नक्कीच समजला असेलच, GR तुम्हाला पटला असेलच अशी मला आशा आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा इतरांना सुद्धा। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार। आमची व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।